नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। 2022 मध्ये खेड येथील भामाआसखेड धरणातून पुणे महानगरपालिकेसाठी महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम रोखल्याप्रकरणी भामाआसखेड धरणग्रस्तांविरुद्ध दाखल केलेला खटला सरकारने मागे घेतला आणि या प्रकरणातील सर्व 18 जणांना निर्दोष मुक्त केले। या खटल्याचा निकाल शुक्रवारी 13 जून रोजी राजगुरुनगर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी दिला। शरद बुट्टे पाटील यांनी सप्टेंबर 2022 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती। त्यानंतर फडणवीस यांनी गृह विभागाचा कार्यवाहीचे आदेश दिले। पुढे 3 ऑक्टोबर 2023 रोजी चाकण पोलिसांनी सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला। राज्य सरकारने यानंतर गठीत समितीच्या शिफारशीवरून गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला। या निकालामुळे धरणग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। देवीदास बांदल, सत्यवान नवले, दत्तात्रय होले, नामदेव देशमुख, तुकाराम नवले, स्वप्नील येवले, धोंडीभाऊ शिंदे, संजय पांगारे, अण्णा देवाडे, गौरव देशमुख, संदीप साबळे, भागुजी राजगुरव, संतोष कावडे, किसन नवले, गजानन कुडेकर, मंदार साबळे, संतोष साबळे, रोहिदास जाधव या 18 व्यक्तींवरील गुन्हे सरकारने मागे घेतले आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज, पुणे। सर्वजण बायका पोरांशी, वयोवृद्ध लोक, तरुण मंडळी सगळेजण धरणामध्ये उतरलेलो आहे आणि ते आमचं जलवाहिनीचं काम थांबल्याशिवाय आम्ही धरणामधून बाहेर निघणार नाही। एक वेळप्रसंगी जर जलसमाधी घेण्याचा वेळ आला तरी देखील आम्ही मागे हटणार नाही आहोत। आणि या ठिकाणी शासनाला एकच इशारा देतोय की आमचं 100% पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही जलवाहिनीचं काम पूर्ण होऊ देणार नाही, एवढंच बोलतो। फोटो काढले सगळे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।